चला तर आज आली शॉपमधून आल्यानंतर पहिले लागली स्वयंपाकाला, कारण शॉपमधून यायला आज भरपूर वेळ झाला, 7:30 वाजले. त्याच्यानंतर गेली घरी, आल्यानंतर गेली मुलाला घेऊन मार्केटमध्ये, कारण आता उन्हाळा चालू झाला तर मुलांसाठी हाफ पॅन्ट घेऊन यायचे होते. तर चला म्हणलं मुलाला घेऊन शॉपमध्ये गेली. तिथून आल्यानंतर स्वयंपाकाची केली तयारी. म्हणलं फास्ट स्वयंपाक करून घ्यावं, कारण शॉपमधून आल्यानंतर मुलांना आधी जेवण पाहिजे. मुलं पण थकून जातात आणि मी पण सायंकाळी आल्यानंतर इच्छा तर राहत नाही स्वयंपाक करायची, पण तू केल्याशिवाय होत नाही. मग कपडे घेऊन आणलेले, कपड्यांच्या घड्या करून ठेवल्या. मुलांनी तर आवरसावर पूर्ण पसारा फेकून ठेवला होता. वॉश केलेले कपडेसुद्धा पडले होते, कपड्यांच्या घड्यासुद्धा व्हायच्या होत्या, तर कपड्यांच्या घड्या वगैरे केली. कारण म्हणलं कामं तर भरपूर आहेत, माझे कामं व्हायचे आहेत. म्हणलं आता पूर्ण कामं करावं लागेल, झाडू वगैरे व्हायचीच आहे घराला. वेळ भरपूर होऊन गेली. म्हणलं आता काय करावं, आधी स्वयंपाक करते, कारण मुलांना भूक लागलेली होती. आणि सकाळचं जे जेवण होतं ते मुलांना दिलं, कारण नेहमीच शॉपमधून आल्यानंतर जर मला शॉपमध्ये वेळ झाला तर मी मुलांना सकाळचंच जेवण देते, कारण मला सकाळी जास्त स्वयंपाक करून ठेवावं लागतो. कारण मी घरचे कामं वगैरे आवरली का 11ला शॉपमध्ये जाते. तिकडून मला कधी 7 वाजतात, कधी 6 वाजतात, तर कधी 8ही वाजतात यायला. वेळेनुसार मला काम करून घ्यावं लागते, म्हणून मी सकाळी थोडं स्वयंपाक जास्त करून घेते मुलांसाठी. मग स्वयंपाकाची लावली इकडे तरी, मुलांना दिले जेवण. म्हणलं औषध घेऊन घ्यायची. औषध घेतली. औषध घेतल्यानंतर मला करायच्या होत्या पोळ्या. म्हणलं आज साहेबांनी म्हणते फुलक्या पोळ्या कर बा जेवणामध्ये फुलक्या पोळ्या, शेंगाची भाजी केली, वरण केली, बॉईल अंडे केली खायसाठी, आणि मुलांना जेवण दिलं. मुलं जेवण करायला बसले. मी लागली माझ्या स्वयंपाकाला. म्हणलं साहेबांची तर वेळ होऊन गेली आहे यायची, माझा स्वयंपाक व्हायचं होता. स्वयंपाक केल्यानंतर म्हटलं आता काय करावं, माझे कामं तर भरपूर आहेत, आता कोणते कामं करावं. आणि साहेबांना पोळीशिवाय होत नाही. मला रात्री भरपूर पोळ्या कराव्या लागतात, कारण साहेब भात काही खात नाही आणि मी पण, आम्हाला पोळीशिवाय होत नाही. पोळी घालतच होती, तर माझ्या आद्याच्या नाटका चालू झाल्या की मम्मी मला झोप आली आहे, मी जेवण करत नाही. पोळ्या करायच्या ठेवली. म्हणलं नंतर होतील, आधीला जेवण चारून देते. तर ती खूप नाटका करत होती. दिसतच आहे तिच्या नाटका किती चालू आहेत. तर नाही ना मम्मी, मला खूप झोप लागली आणि हा कार्टून लावत नाही आहे, हा उत्कर्ष दादा पिक्चर पाहत आहे, म्हणून मला झोप येते, तर मी जेवण काय करणार नाही. तर मग मी गॅस बंद केली, पोळी करायची ठेवली. म्हणलं नंतर होईल, पहिले मुलीचं जेवण करून घेते, त्याच्यानंतर सर्व कामं करेल. मग पोळी वगैरे करून झाली. ओटा साफ केली. म्हणलं ओट्याला साफ करून घ्यावा, कारण ओटा साफ केल्याशिवाय मन शांत होत नाही. म्हणलं भांडे घासून घ्यायचे, ओटा साफ करून घ्यायचा, कारण साहेब जस्ट आलेले होते. साहेब म्हणतात काय चालू आहे. म्हणलं झालं का स्वयंपाक. म्हटलं हो स्वयंपाक तर झालं, या बा तुम्ही हातपाय वॉश करून. ज्योत लावली आणि उत्कर्षनी घेतलं जेवण. उत्कर्षांनी आद्याचं जेवण झालेलं होतं. आम्ही दोघे बसतो जेवण करायला. जेवण झाल्यानंतर गेली मी फिरायला. फिरून आली. चला गुड नाईट, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.